करेक्ट. त्यांच्या समोर ऍडवायझर समोर ज्या वेळेला तुम्ही बसाल त्याच्या आधी बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळालेली असेल. सो म्हणजे इन्व्हेस्टर राईट क्वेश्चन्स विचारू शकतील. तर त्यांनी राईट क्वेश्चन्स विचारावे. ते एम्पॉवर करण्यासाठी फिनशार्प जीपीटीचा फायदा होऊ शकतो. करेक्ट करेक्ट. हे फक्त इक्विटी म्हणजे इक्विटी किंवा म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्स पुरतं लिमिटेड आहे का कसं? म्हणजे कारण एक इन्व्हेस्टर असतो तो काही फक्त इक्विटीमध्ये करत नाही, तर तो गोल्डमध्येही करतो, तो पीपीएफ मध्येही करतो, इन्शुरन्समध्येही करतो. तर ह्या फिनशार्प जीपीटीमध्ये पूर्ण पर्सनल फायनान्स कव्हर होतोय का इट इज लिमिटेड ओनली टू द इक्विटी सेगमेंट? करेक्ट. सो फिनशार्प जीपीटीचं स्ट्रक्चर असं आहे की आम्ही एक्सचेंजकडनं रॉ डेटा घेतलाय. बरोबर. त्यावरती आम्ही फिनशार्प स्कोर्स कॅल्क्युलेट केले. डेटाला स्ट्रक्चर आणि लेबल केलेलं आहे. आणि सोर्स LLM मॉडेल्स जे आहेत, ओपन एआयचं चॅट जीपीटी, अँथ्रोपिक, क्लॉड, जेमिनाय, सो अँड सो फोर्थ. सो दीज मॉडेल्स आर we have built on top of these models. So all the capabilities of these inherent models will be available at FinSharp GPT. Okay. And on top of that we have enhanced it using the agentic framework. ह्याचा अर्थ काय की तुम्ही कुठलाही पर्सनल फायनान्सचा प्रश्न पण FinSharp GPT ला विचारू शकता.